असं होतं ह्याच्यामध्ये की ज्याच्या हातात सत्ता किंवा ज्याच्याकडनं आपल्याला राजकीय फायदा मिळू शकतो त्या पक्षामध्ये लोक उड्या मारतात. ही गोष्ट आत्ताच मान्य केली, बरोबर आहे. पण हे जनतेने मान्य करायचं की नाही हे जनतेच्या हातात आहे. माझा मुद्दा असा आहे की राजकीय पक्षांनी तर ती गोष्ट मान्य केली आहे ना, तुम्ही सुद्धा ती गोष्ट मान्य केली आहे. अरे मग आम्हीच गेलो बाळ माने किती निवडणुकीपूर्वी आले, हकालपट्टी झाली ना पण त्यांची, गेले ना तिकडे, हकालपट्टी केली ना पण त्यांची, हकालपट्टी आम्ही केली. राजकारणामध्ये ते जाणार होते म्हणून हकालपट्टी नाही नाही नाही, त्यांनी विड्रॉ केलं म्हणून आम्ही ताबडतोब हकालपट्टी केली. नाही. माझा मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये काहीतरी पातळी ठेवली पाहिजे. तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा म्हणून माणूस सापडला नाही, तुम्हाला भारतीय जनता पार्टीमधनं घ्यायला लागला आणि त्याला अरे पण अनेक शिवसैनिक आमचे आता भाजपमध्ये दिसतात, अनेक शिवसैनिक आमचे दुसऱ्या पक्षात दिसतात. हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो, कोणी कुठच्या पक्षात जावं हा त्यांचा निर्णय असतो, पण नैतिकता दाखवावी, हिंमत दाखवावी, थोडी लाज दाखवावी आणि राजीनामा देऊन जावं. नाही, आपण राजकीय नैतिकतेबद्दल बोलतोय. इनफॅक्ट तुम्हाला आज पण मी सांगतो, आपण राजकीय आज पण तुम्हाला सांगतो, जे कोणी आमच्या पक्षामध्ये येतात, जेव्हा पहिली भेट आमची होते की आम्ही अमुक अमुक पक्ष सोडून तुमच्या पक्षामध्ये येतोय, आज पण आम्ही त्यांना सांगतो की एक पहिली गोष्ट म्हणजे पहिलं राजीनामा देऊन या, पक्ष फोडून येऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या बॉसबद्दल किंवा फॉर्मर बॉसबद्दल घाणेरडं बोलणं हे बिलकुल अपेक्षित नाही. उलट बोलला नाही तरी आम्हाला चालेल, तुम्ही तुमच्या कामाला लागा. पण जे काही घाणेरडं राजकारण आता झालेलं नाही, वाटेल ते बोलायचं, मनातील ते बोलायचं, असेल हिंमत तर सांग ना, पैसे नव्हते तुला, पैसे कमवायचे होते म्हणून गेलास. अमुक भेटत नाही, तमुक भेटत नाही, असं होत नाही, तसं होत नाही. पण हे खरं आहे का, भेटत नाही वगैरे? हे तुणतुणं मी तुम्हाला तर मी भेटत नाही कारण पक्ष फुटतो. आता तुम्ही ठरवलंच आहे की पुढच्या कॉन्क्लेव्हला लपून कुठेतरी दुसरीकडे जायचं. नाही, आपण माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे खरं आहे का, हे कधीपासून सुरू आहे की आम्हाला काय मातोश्रीचे दरवाजे आमच्यासाठी उघडे नसतात, हे आम्हाला तसं नसतं. आणि मी पण हाच दरवाजा शोधतो नेमका की कुठचा एवढा मस्तपैकी बंद आहे की हे लोक येऊ नाही शकत आणि बरोबर ज्यांना यायचं त्यांना येऊ शकतात. पण हे सगळं खोटं आहे. बघा हे तुम्हाला अजिबात खरं नाही. 2004-2005 साली कोटरी 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 तो शब्द चालू झाला होता. 4 तेव्हा जणांचा. वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत, पण उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत. हो. आता उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत, आदित्य ठाकरे आम्हाला भेटत नाहीत. काय तुम्ही भेटता की नाही भेटत? तुम्ही ठरवा. कारण अरे मला तुम्ही सांगा, भेटत नसलो तर कसं चालेल या राजकारणात राहून? मुद्दा असा आहे की आता हे ना काय आंघोळीला सोबत घेऊन जायचं का की चला चला आपण एकत्र आंघोळ करूया? एवढं मी कोणाला आत घेणार नाहीये, हे तुम्हाला आजच लिहून ठेवतोय. म्हणजे राजकारण करणं मग आता मुश्किल. 6 लोक डोळ्यासमोर आहेत, जाऊ दे. रवी हे करायचं नाहीये.